इथे युजर मॅन्युअल मध्ये ना आधी टेक्निकल पर्सन चेंज कसं करायचं त्याचं एक युजर मॅन्युअल बनवलेलं आहे लाईव्ह साईट वरती. तर सगळ्यात अगोदर चेंज ऑफ टेक्निकल पर्सन करताना त्या आपल्याला ज्या प्रपोजलचा चेंज ऑफ टेक्निकल पर्सन करायचा आहे तर त्या प्रपोजलच्या ओनरचं लॉग इन करायचं. आता इथं फॉर एक्झाम्पल इथं हा कोणतरी ओनर आहे त्या प्रपोजलचा डॉक्युमेंटेशन मध्ये जेव्हा युजर मॅन्युअल बनवलं तेव्हा त्या ओनरचं लॉग इन केल्यानंतर इथं लेफ्ट साईडला एक चेंज ऑफ टेक्निकल पर्सन म्हणून एक नोड आहे. तिथे क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्यानंतर आपण इथं प्रोसेस टाईप विचारतोय कोणत्या सर्व्हिससाठी आपल्याला ओनर आपलं टेक्निकल पर्सन चेंज करायचंय. इथे सर्व्हिस सिलेक्ट करायची आपल्याला ज्या सर्व्हिससाठी टेक्निकल पर्सन चेंज करायचं आहे. तर इथं सर्व्हिस नेम सिलेक्ट करायचंय. नंतर इथं प्रपोजल नंबर आपण एंटर करायचा आहे. प्रपोजल नंबर एंटर केल्यानंतर त्या प्रपोजलची जी काही डिटेल आहे ती आपल्याला इथं शो होईल. ते डिटेल शो झाल्यानंतर जो काही आपल्याला नवीन टेक्निकल पर्सन घ्यायचा आहे तो इथं आपण चूज न्यू टेक्निकल पर्सनची ड्रॉप डाऊन लिस्ट येते एक. त्या लिस्ट मधून आपण टाईप करायचा आहे आपल्याला जो टेक्निकल पर्सन घ्यायचा आहे तो. त्याच्यानंतर इथं काही मॅन्डेटरी जे काही डॉक्युमेंट आहे अपलोड डॉक्युमेंट मध्ये ते एक डॉक्युमेंट अपलोड करायचंय आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचंय. इथं चेंज रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुली होतं. नंतर आपण टेक्निकल पर्सन लॉग इन यूज करायचंय. आपण सपोज टेक्निकल पर्सन चेंज केला ना तर त्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज झालाय की नाही ते समजण्यासाठी आपण त्या टेक्निकल पर्सनचं लॉग इन करणार. आणि परत इथं आपण आता हे प्रपोजल फुल ऑक्युपन्सी मध्ये होतं तर त्याचा टेक्निकल पर्सन वगैरे चेंज झालेला आहे. आता आपण याचं फ्लो बघू. फ्लो कसा आहे काय नाही हे युजर मॅन्युअल होतं. आता आपण याचा फ्लो बघू. सर याच्या रिलेटेड हा. एक सांगायचं होतं, बोलू शकतो का? हो बोला की सर. सर याच्यात काय होतं माहिती आहे का, काही क्लायंट लोक आहेत ना, तर काही त्यांचं इंटरनल झालं तर डायरेक्ट एनओसी वगैरे न घेता टेक्निकल पर्सन चेंज करून टाकतात. आमच्या लेवलला काहीच राहत नाही सर. हा सर नाही टेक्निकल पर्सन आहे ना डायरेक्ट ओनरच चेंज करतोय. नाही आपण एकदा पण काय मग हो ठीक काही आहे ऐका ना सर. हां. आपण काय करू आता एकदा फ्लो बघूया सर्व्हिसचा हो. आणि फ्लो झाल्यानंतर तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील ना हां. ते नाही तुम्ही म्हणजे मला नंतर क्वेश्चन विचारा. ओल्ड टेक्निकल पर्सनला ओटीपी वगैरे काही राहतं म्हणजे आमचे पेमेंट्स वगैरे बाकी असतात तर ते डायरेक्ट चेंज करून घेतात ना, आमच्याकडे काही राहतच नाही सर. हो हो नाही क्वेश्चन आन्सर आपण नंतर घेऊ आधी एकदा याचा फ्लो समजून घ्या फक्त. ओके. हा ठीक आहे. तर इथं मी आता एक टेक्निकल पर्सनचं लॉग इन करतोय जो प्रपोजलचा म्हणजे रिसेंट एक प्रपोजल आहे त्याचा टेक्निकल पर्सन जो आहे ना त्याचं लॉग इन करतो मी. आता टेस्ट एन्व्हायरमेंटची साईड आहे त्याच्यावर मी तुम्हाला डेमो देतोय. आता यात मी डायरेक्ट कम्प्लीट प्रपोजल डिटेल ओपन करतो. आता 9438 प्रपोजल आहे याचा ओनर आपण याचा टेक्निकल पर्सन चेंज करायचा आहे आपल्याला ठीक आहे. तर आता रिसेंटली याचा टेक्निकल पर्सन इथं डिटेल आहे बघा टेक्निकल पर्सन. आता सध्या कोण आहे रोहित मापनकर म्हणून एक टेक्निकल पर्सन या प्रपोजलचा ठीक आहे. आणि याचा ओनर मध्ये ऋषी ढोले म्हणून ओनर आहे. हे टेस्ट एन्व्हायरमेंटची लिंक आहे. तर आता आपल्याला या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज करायचा आहे. तर याचा ऑथॉरिटीचा फ्लो वगैरे काही नाही. हा टेक्निकल पर्सन चेंज करणार ओनर चेंज करणार टेक्निकल पर्सन कोण पाहिजे तो आणि ते टेक्निकल पर्सन लगेच चेंज होणार. तर त्याचा फ्लो कसा आहे ते सांगतो मी तुम्हाला. आता मी त्या ओनरचं लॉग इन करतो इथे.
आता हे ओनरचं लॉगिन आहे, इंडिव्हिज्युअल ओनर आहे. तर इथं लेफ्ट साइडला एक ऑनलाईन सर्व्हिसच्या टॅबमध्ये चेंज ऑफ टेक्निकल पर्सनचा टॅब आहे बघा. आम्ही इथे क्लिक केल्यानंतर प्रोसेस टाईपमध्ये सर्व्हिसचे नेम येते. तर आपल्याला कोणत्या सर्व्हिससाठी तो टेक्निकल पर्सन चेंज करायचा आहे, प्रपोजल कोणत्या सर्व्हिसचं आहे ते इथून आपण सिलेक्ट करणार. आता ते प्रपोजल आपलं बिल्डिंग परमिशनचं होतं, तर मी इथं बिल्डिंग परमिशन घेतलंय आणि इथं सर्व्हिस नेम मध्ये पण बिल्डिंग परमिशन घेतली. आता इथं आपल्याला प्रपोजल नंबर टाक, कोणत्या प्रपोजलचा आपल्याला टेक्निकल पर्सन चेंज करायचा आहे तो. तर त्याचा 9438 असा प्रपोजल नंबर होता. आता 9438 प्रपोजल नंबर इथं टाकलेला आहे आपण. तर इथं खाली लगेच त्या रिगार्डिंग डेटा आलेला आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर ऍड बटन वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. ऍड बटनवर क्लिक केल्यानंतर इथं त्या प्रपोजलचा ओनर जो आहे त्याची डिटेल आली, प्रपोजलचं स्टेटस पण दिसतंय आपल्याला इथं, आणि आर्किटेक्ट नेम, रिसेंट जो आर्किटेक्ट आहे त्या प्रपोजलचा, जो कोण टेक्निकल पर्सन आहे त्याचं पण नेम दिसतंय. आता इथे चूज न्यू टेक्निकल पर्सन, तर आपल्याला जो नवीन टेक्निकल पर्सन घ्यायचा आहे त्याचं लॉग इन करतोय मी. तर हे अक्षय जानूनकर म्हणून एक टेक्निकल पर्सनचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यावर क्लिक करतोय मी. आणि इथं डॉक्युमेंट मध्ये मॅन्युअल डॉक्युमेंटचं इथे अपलोड करायचं. तर अपलोड बटन वरती क्लिक केल्यानंतर चेंज रिक्वेस्ट इज सबमिट सक्सेसफुली असा मेसेज येतोय, म्हणजे ओनर चेंज झालाय. आता तो खरंच आपलं टेक्निकल पर्सन चेंज झालाय म्हणून. आता टेक्निकल पर्सन खरंच चेंज झालाय का नाही ते चेक करू आपण. अगोदर त्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन रोहित मापनकर म्हणून होता, अगोदर त्याचं लॉग इन करून बघू आपण की त्याच्या लॉग इन मध्ये ते प्रपोजल शो होत आहे का नाही. ते प्रपोजल रत्नागिरी ULB साठी होतं, म्हणून इथं रत्नागिरी सिलेक्ट करतोय. ते कम्प्लीट प्रपोजल डिटेल्स मध्ये ओपन करतोय मी परत. तर आपलं प्रपोजल 9438 होतं. आता ह्या प्रपोजलचा अगोदरचा ओनर टेक्निकल पर्सन रोहित मापनकर होता, पण तो आपण चेंज केलाय. तर आता चेंज झाल्यामुळे इथं ते प्रपोजल दिसलं नाही पाहिजे. हे इथं नाही दिसत इथे 9438. नो रिझल्ट मॅच सांगतंय, म्हणजे याचा अर्थ त्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज झालेला आहे. आता जो आपण चेंज केलता अक्षय जानूनकर म्हणून, आता त्याचं लॉग इन करून चेक करू की त्याच्या लॉग इन मध्ये दिसतंय का नाही. सर काय चेंज केलंय जरा परत रिपीट करा सर, मी आता जॉईन झालो. ठीक आहे सर. एक सर्व्हिस आहे आपली चेंज ऑफ टेक्निकल पर्सन म्हणून, म्हणजे प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज करायचा असला ना तर तो कसा चेंज करायचा हे सांगत होतो मी. तर जो ओनर आहे प्रपोजलचा ओनर, तर प्रपोजलचा ओनरच त्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज करू शकतो. तर तो चेंज करण्यासाठी त्याच्या ओनरच्या लॉग इन मध्ये ना, ओनरने लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साइडला एक नोट दिलेला आहे आपण चेंज ऑफ टेक्निकल पर्सन म्हणून. तिथे जाऊन त्या प्रपोजल रिगार्डिंग माहिती फिल करायची आणि तिथेच आपल्याला जो नवीन टेक्निकल पर्सन घ्यायचा आहे ना त्याचं नेम एंटर करायचं आणि सबमिट करायचं. तर तो टेक्निकल पर्सन चेंज होतो. ते वाटलं तर परत एकदा तुम्हाला त्या ओनरचं लॉग इन करून सांगतो कुठे आहे तो नोड. ओके. हे बघा, हे ओनरचं लॉग इन केलेलं. ह्या ओनरच्या लॉग इन मध्ये ना इथं चेंज ऑफ टेक्निकल पर्सनचा नोड आहे एक. इथं क्लिक केल्यानंतर सर्व्हिस नेम सिलेक्ट करायचा आहे आपल्याला.
आणि इथं सर्व्हिस बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करतोय मी. इथं पण बिल्डिंग परमिशन करतोय. आता एक्झॅक्ट प्रपोजल नंबर माझ्या पण लक्षात नाही. अगोदर आपण एक चेंज केलेलं. तर जेव्हा आपल्याला चेंज करायचं ना टेक्निकल पर्सन, तर इथं प्रपोजल नंबर एंटर करायचा आहे आणि ॲड बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं सगळी प्रपोजल नंबर येणार, प्रपोजल कोड, त्या प्रपोजलची सगळी डिटेल इथे येणार आणि तुम्हाला जो नवीन टेक्निकल पर्सन चेंज करायचा आहे, तो इथं त्याचं नेम टाकायचं. इथं नेम टाकल्यानंतर सगळे टेक्निकल पर्सन येणार आणि इथून सबमिट केल्यानंतर तो टेक्निकल पर्सन चेंज होणार. तर ऑलरेडी आपण एका प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज केलेला आहे. तर तो चेंज झालाय का नाही ते चेक करायचं आहे आपल्याला. अगोदर आपल्या त्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन रोहित मापनकर होता. नंतर आपण चेंज केला तर अक्षय जानोनकर म्हणून एक टेक्निकल पर्सन सिलेक्ट केला होता. आता आपण ते बघू त्याच्या लॉगिनला ते प्रपोजल दिसतंय की नाही. आता रत्नागिरी ULB साठी प्रपोजल चेंज केलं होतं आपण, त्यामुळे इथं पण रत्नागिरी ULB सिलेक्ट करायची. तर इथं कम्प्लीट प्रपोजल डिटेल मध्ये आपण ते जे प्रपोजल आपण चेंज केलं होतं टेक्निकल पर्सन साठी, तर इथं शो व्हायला पाहिजे. ते आपण चेक करू इथं दिसतंय का नाही. इथं दिसतंय आपलं 9438 प्रपोजल नंबर होता. टेक्निकल पर्सन चेंज झाल्यामुळं तो प्रपोजल जो नवीन टेक्निकल पर्सन घेतलाय आपण अक्षय जानोनकर म्हणून, तर त्याच्या लॉगिनला ते प्रपोजल शो होते. म्हणजे टेक्निकल पर्सन चेंज झालेला आहे आपला. याचा ऑथॉरिटी साईडचा कोणताही फ्लो नाहीये. हा टेक्निकल पर्सन ओनर चेंज करू शकतो ओनर लॉगिन मधून डायरेक्ट. तर या रिगार्डिंग इथं खाली एक टॅब पण आहे. टेक्निकल पर्सनची डिटेल पण येईल आपल्याला. टेक्निकल पर्सन आता इथं नवीन अक्षय जानोनकर आहे आणि ते ऍड्रेस वगैरे आलं. आता इथं चेंज ऑफ टेक्निकल, त्या प्रपोजलवर टेक्निकल पर्सन चेंज झालाय का नाही हे पण समजतंय. कम्प्लीट प्रपोजल डिटेल मध्ये चेंज ऑफ टेक्निकल पर्सन डिटेल्स एक टॅब आहे. या टॅबवर क्लिक केलं ना, ओल्ड टेक्निकल पर्सन कोण होता, रोहित मापनकर होता आणि आता न्यू टेक्निकल पर्सन कोण आहे, अक्षय जानोनकर आहे. आणि त्याने जे डॉक्युमेंट वगैरे अटॅच केलं ते व्ह्यू पण करू शकतो आपण. आता ह्या प्रपोजलवर ओनरला परत वाटलं टेक्निकल पर्सन चेंज करायचा आहे, तर तो परत चेंज करू शकतो. हॅलो सर, तुम्ही आता जॉईन झाले होते, तुम्हाला समजलं का अप्रूव्ह की परत सांगू? हॅलो हा सर, नाही माहित होतं. नाही, सांगितलं तरी चालेल सर, नवीन सांगून द्या. ठीक आहे. मी परत याच प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज करतो. हो सर. आता हे बघा, इथे प्रपोजल नंबर आहे 9438. हे लॉगिन टेक्निकल पर्सनचं लॉगिन आहे, ठीक आहे. तर याचा ओनर आहे ना, याचा ओनर ऋषिकेश ढोले म्हणून नेम इथं. तर आपल्याला टेक्निकल पर्सन चेंज करायचा असल्यावर ओनर नेम, ओनरचं लॉगिन करायचंय. तर आता मी परत फ्लो सांगतोय तुम्हाला. हे बघा, हा ओनर आहे. ओनरच्या लॉगिन मध्ये इथे एक टॅब आहे चेंज ऑफ टेक्निकल पर्सन म्हणून. इथे क्लिक केल्यानंतर प्रोसेस टाईप मध्ये आपल्याला सर्व्हिस सिलेक्ट करायची, कोणत्या सर्व्हिस साठी आपण टेक्निकल पर्सन चेंज करतोय प्रपोजल साठी. आणि इथे ते प्रपोजल नंबर टाकायचा आहे. आता 9438 प्रपोजल होता. इथं मी ऍड बटन वरती क्लिक करतोय. ऍड केल्यानंतर त्या प्रपोजलचा सगळा डेटा येईल. इथं प्रपोजल नंबर येईल, प्रपोजल कोड येईल,
ओनर नेम, प्रपोजलचं स्टेटस पण येईल, पेंडिंग आहे ते प्रपोजल. आणि आता आपण टेक्निकल पर्सन रिसेंटली लगेच चेंज केला होता म्हणून अक्षय जानोनकरचं नेम आलतं. आता इथं आपण परत जो पहिला टेक्निकल पर्सन होता ना त्याचं नेम टाकू. रोहित मापनकर म्हणून. इथे एक मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट अपलोड करायचं. हे डॉक्युमेंट कोणतं आहे सर? जे प्रपोजल रिगार्डिंग डॉक्युमेंट सर ते. तो ओनर अपलोड करतो, म्हणजे जो ओनर चेंज करणार ना तो ओनर डॉक्युमेंट अपलोड करणार. तिथे सबमिट म्हटल्यानंतर परत मेसेज येणार की सबमिटेड सक्सेसफुली म्हणून. आता आपण त्या टेक्निकल पर्सन चेंज झालेला आहे. आता जो अगोदरचा टेक्निकल पर्सन होता ना अक्षय जानोनकर म्हणून, तर त्याच्या लॉगिन मध्ये ते प्रपोजल आपल्याला दिसायला नाही पाहिजे. आपण ते परत एकदा चेक करू त्याच्या लॉगिन मध्ये दिसतंय का नाही दिसत. रत्नागिरीसाठी आपण चेंज केला होता, तर आता त्याचं लॉगिन करून आपण चेक करू दिसतंय का नाही. अगोदरचा टेक्निकल पर्सन अक्षय जानोनकर होता सर. आता इथं त्याचं लॉगिन केल्यानंतर त्याच्या लॉगिन मध्ये ते प्रपोजल आपल्याला दिसायला नाही पाहिजे, कारण त्याचा टेक्निकल पर्सन आपण चेंज केलेला आहे. ते जे डॉक्युमेंट आहे ना सर मॅन्डेटरी, हम्म. मला असं वाटतं की ती अगोदरच्या आर्किटेक्टची एनओसी असावी. 2 मिनिट सर. असं असू शकतं ना. हो, एनओसी दिल्याशिवाय कोणी तो हे करणारच हा. नाही ना, अप्रुव्हल नाही देणार. ते एनओसीच बरोबर. असावी. जुना आर्किटेक्ट जोपर्यंत एनओसी देत नाही तोपर्यंत टेक्निकल पर्सन परस्पर हे नाही करू चेंज शकत. करणं शक्य नाही. हो. हेलो, हा सर, 2 मिनिट. आवाज येता है क्या मुझे? ऋषि आवाज आता है? हा येतोय. चेंज ऑफ टेक्निकल पर्सन का ऐसा है, जो थ्योरी आप लोग पकड़ रहे हैं उसी के अपोजिट थ्योरी था। यूडी वालों के डायरेक्टिव्स के हिसाब से ओनर एनी कंडीशन में अपना टेक्निकल पर्सन चेंज कर सकता है। जिस टाइम में ये इम्प्लीमेंट हुआ उस टाइम में चीज़ें ऐसी थी कि आप लोग ओनर के मोबाइल नंबर की जगह अपना मोबाइल नंबर डाल के रिक्वेस्ट चलते थे। रघु सर सुनो ना 2 मिनट. उनका क्या क्वेश्चन था मैं आपको बताता हूँ. 2 मिनट. रिकन्फर्मेशन के लिए बोल रहे हैं कि ओटीपी के लिए बोल रहे हैं? नहीं, जो डॉक्यूमेंट अपलोड करता है ना वो उसकी बात चल रही है. तो ओनर का लॉगिन करता हूँ मैं. हेलो, पर रघु सर, कई बार टेक्निकल पर्सन का पेमेंट बाकी रहता है, उसका क्या डायरेक्ट चेंज कर डालते हैं ना ओनर. उसके लिए वेरिफिकेशन के लिए कोई तो चाहिए ना, एनओसी लिया है. आप यूडी डायरेक्टिव से बोल सकते हैं, अपना रिक्वेस्ट डाल सकते हैं. अदरवाइज ये चीज पहले भी रेज हुई थी, बट उन्होंने वही डायरेक्ट किया हुआ है. बोला था सर, वो ऑफिस वाले क्या बोलते हैं, हम ऑफलाइन में लेते थे वैसा ही प्रोसेस है, तो बीपीएमएस क्यों नहीं कर रहे फॉलो, वो ऐसा बोले. हम पुणे में जाके आए, तो आप उनसे कुछ लेटर आया तो वो शेयर करो ना व्हाट्सएप पे. आप करिए ना, आप कन्वे करिए, हम लोग के आगे सपोर्ट आईडी को रखिए. हाँ, हम लोग को जो डायरेक्टिव है उसी के अकॉर्डिंग किया हुआ है ये. नहीं आपको कुछ लेटर वगैरह इशू होगा ना, तो आप वो पहले से ही वैसा है सर, अभी से नहीं है सर. नहीं ना सर, उन्होंने डायरेक्ट केस ट्रांसफर कर लेता ना. वो एनओसी वगैरह वेरीफाई कौन करेगा क्या सच में आर्किटेक्ट से एनओसी लिया है नहीं लिया है. वो कुछ भी ले लेगा ना डॉक्यूमेंट. तो रघु सर, हेलो रघु सर. पेमेंट फिर बाकी रह सकता है फिर किसी आर्किटेक्ट का या तो इंजीनियर. डायरेक्ट ट्रांसफर होऊन जातात. आप रिक्वेस्ट कर सकते हैं. सर आपके तुमचे जे क्वेश्चन आहेत ना
क्वेश्चन नाही तर आपण ते नंतर घेऊ. फक्त तुमचा जो आत्ताचा जो क्वेश्चन होता ना, अपलोड डॉक्युमेंट कोणता अपलोड करायचंय, तर त्यासाठी ते सांगतील. रघु सर, ये जो स्क्रीन पे अपलोड डॉक्यूमेंट नहीं का दिख रहा, हाँ ये डॉक्यूमेंट कौन सा रहता है, ऐसा सवाल है उनका। मतलब डॉक्यूमेंट क्या अपलोड करना पड़ता है इधर? जब चेंज ऑफ टेक्निकल पर्सन करता है ओनर के ओनर लॉग। अंडरटेकिंग्स जो देता है ना कि चेंज ऑफ मैं टेक्निकल पर्सन चेंज कर रहा हूँ, उसका अंडरटेकिंग के लिए वहाँ पे अपलोड कर सकते हैं। ठीक है सर, अब समझे सर आप ये डॉक्यूमेंट। नेम ऑफ सर्विस चेंजिंग के ऊपर कोई रीजन रहे तो आप पीपीडी से कर सकते हैं रिक्वेस्ट। उनके डायरेक्टिव से कोई अगर कंफर्मेशन आता है तो हम लोग वैसे चेंजेस करेंगे। पहले भी ये पॉइंट रेज हुए थे बट उसी के अकॉर्डिंग सिस्टम को बनाया गया। ठीक आहे सर, आता आपण त्या प्रपोजलचा ओनर टेक्निकल पर्सन चेंज केला होता. सर आता अगोदरचा जो टेक्निकल पर्सन होता त्या प्रपोजलचा, तर तो अक्षय जानूनकर होता. ठीक आहे, आता आपण त्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज केलाय, तर रोहित मापनकर नवीन टेक्निकल पर्सन आहे. आणि त्या प्रपोजलचा जुना टेक्निकल पर्सन अक्षय जानूनकर होता. तर आता त्याच्या लॉग इन मध्ये ते प्रपोजल दिसतंय का नाही ते शो बघू आपण. दिसायला नाही पाहिजे ते प्रपोजल. 9438 असं प्रपोजल होतं बघा आपलं. तर इथे ते प्रपोजल दिसत नाही, याचाच अर्थ त्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज झालेला आहे. आता जो रोहित मापनकर म्हणून टेक्निकल पर्सन होता, त्याचं लॉग इन करू आपण. सर हे सबमिट केल्यानंतर कोणाचा अप्रूव्हल घ्यायला लागते का? नाही सर, आता अप्रुव्हलचा विषय नाहीये. ओनरने टेक्निकल पर्सन चेंज केला ना, तर तो डायरेक्ट चेंज होऊन जातो. ऑथॉरिटीचा फ्लो काहीच नाही यामध्ये. ओके सर. तर रत्नागिरी ULB मधलं ते प्रपोजल होतं, म्हणून इथे मी रत्नागिरी सिलेक्ट करतोय. आता कंप्लीट प्रपोजल डिटेल मध्ये ते प्रपोजल शो व्हायला पाहिजे नवीन टेक्निकल पर्सनच्या लॉग इन मध्ये. (9438) प्रपोजल होतं आपलं. इथं टेक्निकल पर्सन रोहित मापनकर नवीन घेतलेला आपण, म्हणजे चेंज केलेला, तर त्याच्या लॉग इन मध्ये दिसतंय ते. आणि इथं परत टेक्निकल पर्सन डिटेल मध्ये पण चेंज झाल्यामुळे त्याचंच नेम येणार. आणि चेंज ऑफ टेक्निकल पर्सन डिटेल मध्ये पण टेक्निकल पर्सनची डिटेल्स येणार. बघा किती वेळा या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन आपण चेंज केलाय. अगोदर रोहित मापनकर होता, नंतर आपण अक्षय जानोनकर घेतला, चेंज केला. परत आपण एकदा त्याच प्रपोजलचा फ्लो 2 वेळा मारलेला. ठीक आहे, तर त्यामुळे तो परत ओल्ड टेक्निकल पर्सन मध्ये अक्षय जानोनकरचं नेम दिसतंय आपल्याला, आणि नवीन मध्ये परत रोहित मापनकरचं दिसतंय. आणि ते काय जे काही डॉक्युमेंट आहे ना, हे तुम्ही म्हटले नाही डॉक्युमेंट कोणते, ते जेव्हा चेंज करतो ना, त्यावेळेस जे आपण अपलोड केलेलं डॉक्युमेंट आहे ते इथं कंप्लीट प्रपोजल डिटेल मध्ये शो होतं. एवढाच फ्लो होता सर या चेंज ऑफ टेक्निकल पर्सनचा. रोहित आता क्वेश्चन घ्यायचे का सर? आता तुमचे काही क्वेश्चन वगैरे असले तर विचारू शकता. तर माझा एक रघु सरांकडे तिकीट आहेत का सर? रघु सर. रघु सर आहे, 2 मिनिट. हो सर तिकीट पण सांगा ना. सर तिकीट नंबर आहे 100246. तर त्याच्यात काय इश्यू आहे सर? हा, पार्किंग मार्क म्हणजे माझ्या 2 सेम केस होत्या प्रपोजल. एक रिपोर्ट वगैरे जनरेट सगळं झाला. दुसऱ्या केस मध्ये काय होतं, जर पार्किंग मार्क केली ना, पार्किंगचा लेअर, तर रिपोर्ट जनरेट होत नाही. पार्किंगचे लेअर काढले की रिपोर्ट जनरेट होतोय. आवाज येतोय माझा? आपण एक छोटा चेंजेस केलेला आहे कॉर्पोरेशन साठी. प्लॉट नंबर रिलेटेड आहे तो पण एकदा
आपण एक्सप्लेन करूया. कॉर्पोरेशनसाठी आहे, आपण सर्व नंबर प्लॉट नंबर टाकतो ना, त्यासाठी आपण आणि प्लॉट नंबर दिलेला आहे. एक फील्ड नवीन आलेलं आहे, ते फक्त कॉर्पोरेशनसाठी. तर ते कुठे असतो आपल्या प्रोजेक्ट डेफिनेशनमध्ये ते एकदा दाखवायचं. इन्फॉर्मेशन आपल्याला दाखवा. हे चेंजेस फक्त कॉर्पोरेशनसाठी आहेत, ULB साठी नाही, GLB आणि RP साठी. आवाज येतोय माझा? आपण एक जे कॉर्पोरेशन आहे ना त्यासाठी एक प्लॉट डिटेल्स मध्ये आपण एक फील्ड टाकलेली आहे, तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. जसं की माझं नागपूर कॉर्पोरेशन आहे. आपण जे बिल्डिंग परमिशनसाठी प्रोजेक्ट क्रिएट करतो, जसं माझा बिल्डिंग परमिशनचा प्रोजेक्ट आहे. पहिला मी सेव्ह करणार. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर प्लॉट डिटेल्स मध्ये आपण एक फील्ड टाकलेले, एंटर UPI आणि ओपन प्लॉट नंबर. इथे प्रॉपर्टी नंबर आपण इथे फिल करायचं आहे. हे मेथड दिलेलं आहे, फक्त कॉर्पोरेशनसाठी आपण हे फील्ड दिलेली आहे. जर प्रॉपर्टी नंबर नसेल तर प्लॉट नंबर इथे अपडेट करून आपण दिलेला प्लॉट नंबर टाकू शकतो. फक्त प्लॉट नंबर टाकू शकतो ना. इथं प्रॉपर्टी नंबर टाकू शकतो, अवलेट ओपन प्लॉट नंबर टाकू शकतो. प्रॉपर्टी नंबर फक्त कॉर्पोरेशनसाठी, म्हणजे ऑनसील RP बाकीचे जे आहे याच्यासाठी सध्या तयार नाही, पण आपण कॉर्पोरेशनसाठी हे फील्ड टाकले. ओके, एवढंच सांगायचं आहे. याच्यानंतर इतर काही चेंज नाही. नाही, इतर काही चेंज नाही.